मित्रांनो, शंकर हे डायरेक्टर असे आहेत ना, त्यांचं नाव लागलं की तो पिक्चर सुपरहिट असतोय. असा एक काळ होता आणि त्या काळातनं ना त्यांना ओढून कुणीतरी बाहेर आणलं पाहिजे. कारण असं वाटायला लागलंय ना की शंकर हे असं झालंय की 90च्या दशकातनं ते बाहेरच येणं झालेत. त्यांनी ज्यावेळी नायक बनवला होता, नायक असू दे, अपरिचित असू दे किंवा 16 डिसेंबर असू दे, रोबोट, हे पिक्चर ज्यावेळी त्यांनी बनवले होते ना, त्यांनी अजून पण तो तसाच काळ समजा लागलेत आणि त्याच धाटणीचे ते पिक्चर घेऊन आले आहेत. करप्शन त्यांच्या डोक्यात इतकं घुसलंय आणि त्या पेनामध्ये इतकं घुसलंय ना, त्यांच्या स्टोरीमध्ये, त्यांच्या पिक्चरमधनं करप्शन बाहेरच येईना झाले. मध्ये त्यांनी थोडे जे काही प्रयत्न केले ते जबरदस्त होते ना. त्यांचा रोबोट असू दे, 2.0 असू दे, हे सगळे चांगले होते. पण परत त्यांनी जे हिंदुस्थानी 2 हा जो केला ना, इंडियन 2, हिंदुस्थानी 2, सेम त्याच पद्धतीचा त्यांनी असा काढला. जो नायक होता ना, तुम्हाला याच्यापेक्षा नायक कितीतरी पटीनं चांगला वाटेल. एक जबरदस्त ॲक्टर, चांगला विलन, चांगलं म्युझिक आणि एवढे सगळे पैसे एक वेगळ्या म्हणजे चुकीच्या स्टोरीवर त्यांनी वाया घालवले. आता यातली स्टोरी जर बघायला गेली तर काय, म्हणजे एक गरीब माणूस आहे, त्याचा एक मुलगा आहे, त्याच्याबरोबर अन्याय झाला आहे आणि पॉलिटिशियन्स आहेत, हा तो बदला घेणार आहे, हे इतकंच आहे. आणि याच्यातले आता जे काही डायलॉग्स आहेत चांगले आहेत ना, त्याची जर तुम्ही तुलना करायला गेली नायक बरोबर किंवा अपरिचित बरोबर, ते इथं आहेत आणि हे इथं आहेत. प्रत्येक गोष्ट तुम्ही आता जर प्रश्न विचारला तुम्ही मला की हा पिक्चर यांचा नायक, रोबोट, 2.0 इतका चांगला आहे का, तितका चांगला नाही आहे. आता यांचा जो नुकताच आला होता तो म्हणजे हिंदुस्थानी 2, इतका बाद आहे का तो? एवढा पण काय बाद नाही आहे. इवन त्याच्यामध्ये पण कमल हसन सर होते. पण हा पिक्चर म्हणजे काय वाटते ना, आता रामचरण हे चांगला ॲक्टर आहे, सगळं काही जबरदस्त आहे, पण स्टोरी चुकीच्या हाताला लागली, त्यात ते काय करू शकतात. आणि सगळ्यात मोठी निराशा म्हणजे जे काही 100-125 कोटी खर्चून जे काही ते गाणं शूट केलं होतं, ते गाणं या पिक्चरातच नाही आहे. हां, ते गाणं म्हणजे या पिक्चरात नाहीच आहे. ते 100-125 कोटीचं गाणं म्हणजे बघायचं होतं. जसं आपला मराठी पिक्चर बनतोय 5-10 कोटीत, 20 पिक्चर बनतील असं एका गाण्यावर यांनी खर्च केला आहे, ते गाणंच नव्हतं. आता त्याचा काय विषय त्यांनाच माहीत. बाकी हा पिक्चर ना एक साधा सिंपल पॉलिटिकल ड्रामा थ्रिलर या कॅटेगरीला, आणि ते जे लिहिलं आहे ना अनप्रेडिक्टेबल, काही नाही, तुम्ही पूर्ण पिक्चर प्रेडिक्ट करू शकताय. बाकी तुम्ही रामचरण यांचे फॅन असाल किंवा एस.जे. सूर्या यांचे फॅन असाल ना, तुम्ही जाऊन बघा. 1 टाइम वॉचेबल त्यांच्यासाठी आहे. त्यांचे जो स्वॅग आहे ना त्यासाठी. बाकी थोड्या 1-2 मुवमेंट अशा येतात पूर्ण पिक्चरमध्ये ना, 2-3 मुवमेंट तुम्हाला अशा येतात जे खरोखर डायलॉग डिलिव्हरी, जसा नायकचे इंटरव्ह्यू होता ना त्या पद्धतीचे थोडेसे सीन असे येतात समोरासमोरवाले, ते तुम्हाला थोडीशी मजा देऊन जातील. बाकी ओव्हरऑल एक ॲव्हरेज लेवलचा पिक्चर आहे, इतकंच सांगेन.